निफाड तालुक्यातील ओझरमीग येथील सिद्धिविनायक ग्रँड कॉन्फरन्स हॉल येथे महिलांच्या मासिक पाळी विषयक विविध समस्या, आजार तसेच गर्भाशयाचा कॅन्सर हा भयंकर आजार महिलांमध्ये साधारणतः 45 ते 50 वयोगटातील महिलांमध्ये आढळून येतो। त्यामुळे बऱ्याच महिलांची गर्भपिशवी काढली जाते, छातीचा कॅन्सर होतो, लाखो रुपये खर्चून ऑपरेशन केली जातात। पंजाबमध्ये बठिंडाहून राजस्थानच्या बिकानेरपर्यंत जाणारी रेल्वेगाडी कॅन्सर एक्सप्रेस या नावाने ओळखली जाते। बिकानेरला जाणाऱ्या प्रवाशांमध्ये बहुसंख्य कॅन्सरचे रुग्ण असतात, त्यामुळेच तिला हे नाव पडले आहे। बिकानेरला कॅन्सरवरील मोठे रुग्णालय आहे, त्यामुळेच रुग्ण सतत जात असतात, म्हणून ही पॅसेंजर ठरली कॅन्सर एक्सप्रेस। वर्ल्ड कॅन्सर केअर ऑर्गनायझेशन या इंग्लंडमधील संस्थेच्या मदतीने कुलवंत धाडीवाल प्रयत्न करत आहेत। ते 11 वर्षांपासून कॅन्सरविषयी जागरूकता निर्माण करत आहेत। त्यांनी 3 वर्षात 12,000 शिबिरे घेतली आहेत, पण महिलांना कॅन्सर होऊच नये यासाठी महाराष्ट्रातील पोलादपूरचे विकास धनराज गोपाल यांनी हजारो महिलांच्या गर्भपिशवी काढण्यापासून वाचवलंय। तर महाराष्ट्रातील शहरापासून खेड्यापर्यंतच्या लाखो महिलांमध्ये मासिक पाळी विषयक व गर्भाशयाच्या आजारावर जनजागृती करून सुशिक्षित केले। ते महाराष्ट्राचे पॅडमॅन विकास धनराज गोपाल यांनी तर हजारो महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली। ते वी आर मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून तसेच वी आर मोर कंपनीचे CEO विकास गोपाल सर व MD प्रिया कड यांच्या मार्गदर्शनाने वर्षा देशमुख, मनीषा सुनील कदम, नीलिमा जाधव, सुनील कदम, नितीन पगार, नितीन जाधव, गोपाल भगत, नाशिकचे पॅडमॅन नंदू चव्हाण, दीपक देशमुख, वैशाली भगत, जयश्री बोरसे, वंदना तिडके, अनिता अहिरराव, विद्या सोनवणे, ज्योत्सना डुमरे, जयश्री सोनवणे, उषा गीते, डॉक्टर आशा पारधे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी ओझर येथे 2 दिवसाच्या निवासी प्रशिक्षणासाठी संतोष सपकाळ यांच्या मार्गदर्शनाने संपन्न होत आहे। हसत खेळत अगदी सोप्या व रसाळ भाषेत आपल्या वाणीतून या शिबिरातील महिला पुरुषांना प्रशिक्षण देत आहेत। महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून शेकडो महिला या शिबिरात सहभागी झाल्या आहेत। महिलांना निरोगी आरोग्याबरोबर आर्थिक दृष्टीने स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्न करून कॅन्सरमुक्त भारताचं स्वप्न घेऊन प्रत्येक खेड्यापाड्यातील वाडी वस्त्यांपर्यंतच्या शेवटच्या घटकातील माता भगिनीपर्यंत पोहोचण्यासाठी विकास धनराज गोपाल यांचे स्वप्न असून तिथपर्यंत जाण्याचा निर्धार त्यांनी केला आहे। स्टार न्यूजसाठी मुकुंदा वाड, निफाड।